तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आपल्या ब्लॉगचा 26वा दिवस. तर तुम्हाला तर माहिती आहे, आपण एक चॅलेंज घेतलं आहे 90 दिवस रोज ब्लॉग टाकायचे. तर त्या चॅलेंजचा आज आहे 26वा दिवस. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा. तर आता मारायचं आहे आपलं कालवाचे ज्या पन्नीमध्ये औषधे खत आहे 19 ते या टाक्यामध्ये कालवायचं आहे आणि पेरूला थेंबकद्वारे सोडायचं आहे. तर मित्रांनो, आता हे बंद औषध घेतलं आहे फोडून 19 खत आहे. तर आता टाकून घ्यायचं आहे ते टाक्यामध्ये. अशा 5 पुड्या आहे. ही पहिली टाकली, ही दुसरी, ह्या तिन्ही पण घेतो टाकून. तर पाचीच्या पाची ज्या खताच्या थैल्या त्या घेतल्या आता टाकून. आता थोड्याच टायमात मशीन चालू करणं आहे आणि थेंबकद्वारे टरबूजाला औषध सोडणं आहे थोड्या टायमातच. तर मित्रांनो, आता आपल्याला सोडायचं आहे हे जे मल्चिंगमध्ये जे थेंबक आहे त्याला औषध सोडायचं होतं, पण सध्या काय लाईट नाही आहे, त्यामुळे आता सध्या त्याला पाणी सोडायचं आहे. हे बघा, इथून खालचं तर पण दिसत त्या पाणी, या फळाला पाणी कमी लागतंय आणि हे चाली करायचं आहे. ते बघा, आता एक कॉक चाली करून घेतला आणि नंतर एरीवरती जाऊन जो आपण पाणी जे एक गावामध्ये लावलं होतं ते आता सध्या इकडं लावायचं आहे. चिचा पण पाड लागले आता. आता जायचं आहे विहिरीवर आणि तिथला जो कॉक आहे तो बंद करायचा आहे आणि विहिरीवर जाऊन आपलं पाईप इकडे जोडायचं आहे टरबुजामध्ये. तर मित्रांनो, आता मोटर केली बंद आणि हा पाईप आहे तो आपल्याला इथे जोडायचा आहे. त्यानंतर खाली पाणी जाईल. सध्या इकडे ती गावात लावली. त्या मित्रांनो, बघा, हा पाईप तिथं होता लावेल तो आता खोलला आणि इथं लावला आहे. आता करायची मोटर चाली आणि त्यानंतर जाईल थेंबकमध्ये पाणी. तर इथं मोटर घेऊन चालली तर मोटर होती चालू. इकडे खालच्या साईडचा पाणी लावलं आहे थेंबकमध्ये, तिथे जायला. तर मित्रांनो, आता मोटर झाली चाली. ते बघा, इकडे डाळिंबात पाणी लागलंय. इथे आपली बॅटरी ती रात्री लावून लागते, ती फिरते ती गोल गोल. सध्याच्या चार्जिंग संपेल, रात्री लावली होती ती. तर ती आता चार्जिंग लावून लागून घरी कोट्यावर जाऊन ते बघा बटाणी आणि ते चार्जर आहे. ती रात्रभर अशी गोल गोल फिरते, त्यामुळे रोही येत नाही. हे बघा, आता थेंबक झाले चालू. तर बॅटरीला चार्जिंगला आहे. तर मित्रांनो, आता लावायचं आपल्याला. आता सध्या चालू आहे पाणी ह्या खांब्यापासून इकडच्या साईडला आणि आता लावायचं इथून इकडच्या साईडला. तर तोच कॉक चाली करायसाठी चाललो आहे मी त्या तिथे बेंडाचं.
सध्या इकडे चालली आहे, आता करायचं इकडे चालली. हे बघा इथे कॉक करायचं चालू, तेव्हा आता झाला आहे चालू. आणि इकडचे जे तंबाखू ते पूर्ण चालू झाले आता. आणि थोड्या टायमात आपल्याला औषध सोडायचं आहे, त्या नळी देतोय तिथं लावून आता. हे बघा नळी देईल लावून. आता चाललंय खाली आता कोठ्यावरती. थोडं अर्ध्या घंट्यानंतर हे पण बंद करायचं आहे, त्यानंतर याच्यात सोडायचं आहे ते बंद औषध. तर मित्रांनो आजचे तुम्ही यालाची साईज पाहू शकता. काही जे आपले टरबुजाचे जे याले ते मोठाले झाले आणि काही जे मागून लावले ते त्याला त्याच्यात पाणी सोडलं होतं ते घेतलंय बंद करून. अब जाणं आहे आता कोठ्यावर. तर हे आता लाईट पण चालू करून देतोय, जे डबल वर यायचं काम नाही. बघा इथे आपलं लाईट आहे, स्विच देखील चालू करून द्यायचं. ते बघा लाईट चालू झाली, ती 1 2 हे 1 आहे आणि इकडे 2 आहे. सगळी लाईट चालू करून घेतली. आणि ते रेडिएटर आहे जे की जे डाळिंब होते त्या टरबुजाचे जे तोडे लावले होते, ते टरबुजाचे जे तोडे लावले होते तेच लावले. ते कॅरेट कमी झाले, ते ज्या ठिकाणी उगलं नव्हतं त्या ठिकाणी लावले, आता कॅरेट कमी झाले. तर आज होता आपल्या 90 दिवस चॅलेंजचा 26वा ब्लॉग. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद. आणि आज मारायचं होतं आपल्याला हे ड्रेचिंगद्वारे खत सोडायचं होतं 19 पण हे जे पंप आहे बॅक कॅमेरा बघा, हे जे पंप आहे याचं जे इथून जे पाणी येते बाहेरच्या साईडला ते मोल्ड आहे बसवता हे बघा हे. त्यामुळं हे आज काय सोडणं नाही, आता हे उद्या सोडणं आहे. तर भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.